part. Now we have to see or we have to start the word problems. Word problem या ठिकाणी आपल्याला चालू करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पहा बेटा. Using the property AB is equal to AD, A into K divided by B into K in the blank जे काही आहे खालच्या साईडला खुली जागा त्याचा त्या ठिकाणी वापर करून आपल्याला ही गणित त्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. पेन कुठे गेली? पेन कुठे गेली? खाली घेऊन गेली. खाली घेऊन गेली. चला लक्ष द्या. आता काय दिले बघा इथं 5/7. खाली काय ते सांगा बरं का. 7 चौक ह्याला कितीने गुणाकार केला तर 35 आहे ते सांगा. 7. ठीक आहे, ठीक आहे असं द्या. आता बघा ह्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी वापरायचं आपल्याला. ह्या ठिकाणी आपल्याला बघा ए बी अँड सी डी ची प्रॉपर्टी ए इंटू डी हा कुणापेक्षा मोठा आहे बी आणि सी पेक्षा. म्हणजे ए बी इज ग्रेटर दॅन सी डी. ठीक आहे, काही नाही थोड्या ह्याच्यात विशेष नाही. 5/7. आता बघा बेटा 5/7 आहे. पुढे किती आहे डॅश डॅश डॅश. खाली किती आहे सांगा 28. पुढे किती आहे सांगा 35. खाली काय सांगा डॅश डॅश डॅश. पुढे काय सांगा परत 3.5 आणि पुढे काय बेटा डॅश डॅश डॅश. आता लक्षात घ्या आपल्याला ठेवत असताना कशामध्ये ठेवावं लागेल. रेशो मध्ये. कशामध्ये ठेवावं लागेल 5/7. खाली किती आहे सांगा 28. 7 चौक 28. 7 चौक ह्याला किती गुणाकार केलो मी 4 ला. किती गुणाकार केलो 4 ने. ह्याला सुद्धा किती करावं लागेल 4 ने. मग किती येतं सांगा 5 चौक. आलं का लक्षात. ह्याला किती 7×5=35. किती गुणाकार केला मला सांगा 7 ने. ह्याला सुद्धा किती करावं लागेल 7 ने. 7×5=35. 7×5=35. 7 आलं का बघा रे. आलं. 7×5=35. त्याला काय करावं लागेल 5 ने. किती होईल सांगा बरं का. ह्याला कितीने केलं 5 ने. ह्याला सुद्धा किती करावं लागेल 5 ने. 5 ने म्हटलं तर काय ते 25 म्हणजे पॉइंट. ठीक आहे. कोणते कोणते बॉक्स भरायचे होते सांगा बरं का आपल्याला. हा या. ठीक आहे. कसं केलं मी सांगा पटीत. पटीत म्हणजे काय गुणिले 4. 4च्या पलीकडे काय केलं का दोघांना रेशो मध्ये आहे. जर तुम्ही सर्वांना जर कट केलं हे कटवा कटवी केलं तर लास्टला किती येणार आहे सांगा बरं का 5/7. किती येते बेटा 5/7. सेम तसाच 9/14. 4.5 भागिले डॅश डॅश डॅश. डॅश 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 भागिले 42 आणि डॅश 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 भागिले 3.5. 9/14. 9च्या कोणत्या पाड्यात आहेत सांगा बरं का. 9×5 बोला रे 9×5=45. मग खाली सुद्धा कितीने गुणाकार करावा लागेल 9 ने. म्हणजे ते काय ते 14 किती येते बघा 126. किती येते बेटा सांगा 126. म्हणजे 12.6. 126. पुढे सांगा 14×1=14. 14×2=28. 14×3=42. म्हणजे ह्याला सुद्धा किती गुणाकार करावा लागेल 3 ने. 9×1=9. 9×2=18. 9×3=27. खाली किती आहे सांगा 35. म्हणजे किती खाली किती आहे 35. 35 म्हणजे काय 140. 4 ने किती करावं लागेल गुणाकार 4 ने. आता ह्या ठिकाणी पहा बेटा खाली किती आहे सांगा 3.5. 3.5 कुठे येतो बघा 35. 14 गुणिले 14×1=14. 14×2=28. 14×3=42. 14×4=56. 140. 14×1=14. 14×2=28. आता बघा वरी किती आहे सांगा 9 आहे. वरचं तर आपल्याला काढायचं आहे त्या ठिकाणी. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की कुठे नियर बाय येतो. नीट बघा बेटा 9 2 गुणिले 7. 7×5 ह्याला 2 केलं म्हणजे ह्याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. पहा मग इथं जर आपण अशा पद्धतीने केलो
तर आपल्याला त्या ठिकाणी काय येते सांगा बरं का 2.25. किती येते सांगा बरं का 2.25. परत एकदा पहा आपल्याला काय करावं लागेल. तर बाळांनो ह्या ठिकाणी 9च्या पाड्यात आता अर्ध्याच्या किती आहे दुप्पट, हे किती आहे तिप्पट. ठीक आहे. आता हे किती आहे 14च्या किती आहे 4 पटीने कमी आहे. नीट बघा हे किती आहे 14. 3.5 म्हणजे 14च्या किती पटीने कमी आहे मला उत्तर द्या तुम्ही. 3.5 म्हणजे 14च्या किती पटीने कमी आहे 4 पटीने. आहे का नाही बोला एवढं फक्त. आहे सर. वरी किती आहे सांगा डॅश 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 म्हणजे किती आहे सांगा 9 आहे. 9 सुद्धा किती पटीने कमी पाहिजे 4 पटीने. म्हणजे सांगा मग काय आहे 4 1 4 4 2 8 उरले किती 1 4 1 4 4 2 8 उरले किती 2 4 5 20. आलं का लक्षात. परत एकदा सांगतो काळजी करू नका. किती आहे सांगा 9/14 बरोबर किती आहे बेटा 4.5 भागिले डॅश डॅश भागिले 42 डॅश भागिले 3.5. हे किती आहे अर्ध. हा सुद्धा किती असेल मग अर्ध. हे किती आहे 3 पट. हा सुद्धा 3 पट. हा किती पटीने कमी आहे 4 पटीने. हा सुद्धा किती पटीने कमी राहणार आहे 4 पटीने. का अवघड आहे. ठीक आहे. फाइंड द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. काय काढायचं सांगा बरं का. फाइंड द रेशो ऑफ रेडियस ऑफ सर्कल टू द बोला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल टू द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. दोघांचा रेशो. वरी काय ते रेडियस ऑफ सर्कल फास्ट बोलत चालायचं. खाली काय बेटा सांगा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. काय खाली सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. रेडियस कशाने दाखवतात आर ने आणि सर्कम्फरन्स काय 2πr. आर आर कटवा काय उरलं 1/2π म्हणजे काय ते 1:2π 1:2 आलं का बघा 1:2π. एक झालं. रेशो रेडियस ऑफ सर्कल टू इट्स एरिया. बघा रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. काय बेटा सांगा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ बोला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सांगा 2πr डिवायडेड बाय r कटवा 2π काय म्हणले रेडियस एरिया म्हणले का बेटा. एरियाचं सूत्र काय बेटा πr स्क्वेअर. काय ते सांगा πr कटवा. काय काय कटते बघू आता खटा 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 म्हणजे काय 2πr डिवायडेड बाय पाय इंटू काय ते बेटा r इंटू r. r r कटला पाय पाय कटला. काय ते सांगा 2 डिवायडेड बाय r. 2 डिवायडेड बाय r म्हणजे काय बेटा 2:2 r. पुढे पहा द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स रेडियस. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू म्हणजे कुणाला एरिया ऑफ सर्कल. कुणाला एरिया ऑफ सर्कल. डायगोनल काय असते फॉर्म्युला वाटीचा फॉर्म्युला ऑफ डायगोनल √2 इंटू साइड. काय फॉर्म्युला सांगा √2 इंटू साइड. एरिया ऑफ सर्कल काय ते πr स्क्वेअर म्हणजेच काय √2 इंटू साइड डिवायडेड बाय r म्हणजेच काय थोडक्यात त्याचा साइड स्क्वेअर. एक साइड कटला साइड इंटू साइड. एक साइड कटला उरलं काय सांगा √2 डिवायडेड बाय पाय इंटू साइड म्हणजेच काय ना सांगा √2 इज टू पाय इंटू साइड. पाय इंटू साइड. साइड किती दिले 7 दिले ना साइड किती दिले सांगा बेटा 7. पायची किंमत काय असते सांगा 22/7 गुणिले 7 7 7 कटवा काय सांगा √2 डिवायडेड बाय 22. परत केले का चेंज केले का केले. साइड ऑफ स्क्वेअर का दिले बघा बरं का पहिला लवकर. साइड ऑफ स्क्वेअर सांगा बेटा. साइड ऑफ स्क्वेअर सांगा 7 आहे. काय बेटा सांगा 7. मग आता रेशो कशाचा सांगा बरं का. रेशो ऑफ बोला डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड का. मी मग ते सर्कल कुठे आणलं मग वरचा आणलं का टू इट्स साइड. मग स्क्वेअर द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स ना रेशो टू इट्स साइड. साइड किती दिले सांगा 7.
मग आता रेशो कुणाचा आहे? डायगोनल ऑफ स्क्वेअर. काय बेटा? डायगोनल ऑफ स्क्वेअर. खाली काय येते? डिवायडेड बाय साइड. डिवायडेड बाय काय बेटा? साइड. डायगोनल ऑफ स्क्वेअर काय? √2 इंटू साइड. डिवायडेड बाय काय येते बेटा? एक साइड कटला, उरलं काय? √2 इंटू 7. खाली काय? 1. म्हणजे काय सांगा? 7 √2 इंटू 1. काय गडबड झाली रे अजून? फॉर्म्युला चेक करा एकदा. पहिला काय? डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगा काय बेटा? डायगोनल ऑफ स्क्वेअर काय? √2 इंटू साइड आहे ना. हे किती आलं सांगा? 7 √2 डिवाइडेड बाय 7. 7 7 कटवा. किती आलं? √2. खाली काही नाही म्हणजे किती आहे? 8. म्हणजेच काय? √2 इज टू √2 इज टू. पुढे आहे द लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टँगल. लेंथ दिलेला आहे 5 सेंटीमीटर अँड 3.6 सेंटीमीटर. फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर टू एरिया. पेरिमीटर टू इट्स एरिया. पहिला काढा बघा. एरिया ऑफ रेक्टँगल. काय बेटा? एरिया ऑफ रेक्टँगल. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल? सांगा बरं का. लेंथ इंटू ब्रेड. लेंथ इंटू ब्रेड. लेंथ किती आहे बघा बरं का बेटा? 5. लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टँगल 5 आणि 3.5. 5 आणि यांचा गुणाकार करा. 17.5. काय 105 नाही 17.5. 3 5 15. 35 पाशा किती येते? 17.5 येते की बेटा? 17.5 सेंटीमीटर स्क्वेअर. किती बेटा? 17.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काय बेटा? बोल चला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे ट्वाइस कंसामध्ये एल प्लस बी. ट्वाइस कंसामध्ये एल प्लस बी. ट्वाइस 5 प्लस 3.5. म्हणजे काय ते? 2 गुणिले 8.5. म्हणजे किती आलं बेटा? 17. 17 किती रे? 2 गुणिले किती आलं बघा? 17. एरिया ऑफ रेक्टँगल आलं. पेरिमीटर किती आलं? 17. मग आता काय म्हणले? द रेशो ऑफ. कुणाचा रेशो म्हणले बघा? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल टू एरिया ऑफ रेक्टँगल. टू एरिया ऑफ. चला सांगा. हे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल डिवायडेड बाय सांगा एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ पेरिमीटर किती आलं तुमचं? पेरिमीटर किती आहे? 17. आणि हे किती आहे बेटा? 17.5. काही नाही म्हणजे किती द्यायचं? पुढे 0 द्या. म्हणजे गुणिले 10 भागिले 10. जरी केलं तरी त्या ठिकाणी काढता येतं. ठीक आहे. मग किती आलं? वरी 170. खाली किती आलं बेटा? 175. आता कार्यक्रम करायला मला सांगा. 5 ने भाग घाला. 5 ने भाग घाला. बघू नका माझ्या तोंडाकडे. 170 भागिले 175. 5 ने भाग जाते बघा. किती रे? 14. 14 20. 24 गुणिले नाही 34 गुणिले 5. 34 गुणिले 5. आणि खाली काय येते? 35 गुणिले 5. बरोबर आहे का रे? 5 5 कटला. 34 भागिले 35 आहे का? चेक करा. आहे का? ठीक आहे. मग काय आले रेशो सांगा? 34:35. आता काय करायचं? कंपॅरिझन. काय करायचं बेटा आपल्याला सांगा? कंपॅरिझन. हे एकदा थोडं बघून घ्या. लक्षात येईल तुमच्या. थोडं बघा त्याच्याकडे. मोठा कोण बारका कोण त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपल्याला. बघायचं.
चला झालं. हे बी सोपं आहे बेटा, फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हॅलो हॅलो, समजून घ्या आता. काय दिले सांगा इथं, √5 खाली किती आहे सांगा 3. अरे ते हिची पेन दे रे, जमना गेल्या पेन लिहायला मला. काय करायचं सांगा आता, क्रॉस. कुणाचं क्रॉस करू सांगा, ह्याचं ह्याला सांगा. √5 इंटू √7, √5 इंटू √7 काय सांगा बरं का. छत्रीच्या खाली घ्या, 7×5 √35. काय अडचण कुणाला, काय अडचण नाही. आता ह्याचं क्रॉस करावं लागेल का नाही बेटा, कुणाचं 3 इंटू 3. 3 इंटू 3 म्हणजे काय बेटा 9. 9 म्हणजे अंडर रूट जर केलं तर काय ते सांगा, 9 इंटू 9. अंडर रूट केल्यावर 9 इंटू 9 नवे. आता मला सांगा 35 मोठा आहे का 81 मोठा आहे सांगा बरं का बेटा. 81 मोठा आहे. कोण आहे 81, म्हणजे √5 डिवायडेड बाय 3 मोठा आहे का 3 डिवायडेड बाय √7 मोठा आहे. 3 डिवायडेड बाय √7. काय जादू केलं का याच्यात, फक्त काय केलं सांगा, क्रॉस मल्टिप्लाय. काय केलं बेटा, पुढचं करूत का सांगा. 3 √5 5 √7 √63 √125. काय असेल कुणाला बेटा, काय करावं लागेल क्रॉस. कुणाला 3 √5 इंटू √125. याला कसं करता येईल सांगा. 3 म्हणजेच काय √9 इंटू काय बेटा √5 इंटू √ काय ते सांगा 125. 9×5 किती बेटा, 9×5 गुणिले काय √125. दोघांना सुद्धा छत्रीच्या खाली घ्यावं लागेल का नाही बेटा. हो सर. 45 गुणिले 125 करा, किती ते मला सांगा, मला नाही माहिती. करा गुणाकार करा. 45 गुणिले 125 करा. हॅलो हॅलो, 45 गुणिले 125 करा. 500 5625 5625. हे झालं ह्याचं. आता कोणाचं करायचं ह्याचं सांगा. काय करू, 5 √7 इंटू √63. 5चं काय तर सांगा √25 गुणिले √7 गुणिले किती बेटा 63. करायला सर्वाला छत्री खाली घ्या. 25 × 25 25 2 50 25 3 75 25 100 जे काय असेल काय ते सांगा बरं का. 150 175 गुणिले 63 करा आणि उत्तर सांगा मला. करा 175 गुणिले 63 11,025. कोण मोठा आहे सांगा बरं का बेटा. 5,625 मोठा आहे का 11,025 मोठा आहे बेटा. 11,025. हा जर मोठा असेल तर 3√5 डिवायडेड बाय 5√3 मोठा आहे का √63 डिवायडेड बाय √125 मोठा आहे. ओके. थर्ड वाला बघा. 5/18 17/121 सांगा. 5 गुणिले 121 काय ते सांगा. 12×5 60 605. करेक्ट आहे ना 605. याचं करा 18 गुणिले 17 किती येते बघा. बघा बे 17चा वर्ग किती आहे. जेवढा वर्ग आहे तेवढं करायचं, त्याच्यामध्ये 17 घालायचं. झालं 289 वाटतं होते. बघा रे किती आहे 306. किती बेटा 306. मोठा कोण आहे सांगा 605. हा मोठा आहे. कुणापेक्षा मोठा आहे 306 पेक्षा. म्हणजेच 5 गुणिले 121 हा मोठा आहे. कुणापेक्षा 18 गुणिले 17 पेक्षा. म्हणजेच 5/18 हा मोठा आहे. कुणापेक्षा सांगा 17/121 पेक्षा. हॅलो हा पेंटर साहेब एक मिनिट बघतो. करा 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 वाले छान. पूर्ण घास आहे का म्हणलं
नाही नाही. अच्छा नाही. हा 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 ठीक आहे. चालतंय चालतंय चालतंय. बरं बरं. ठीक. बरं बरं. बरं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता ते नावं टाकून घ्यायचं होतं, कधी टाकणार उद्या? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. चालते, मी जरा क्लासमध्ये कॉल करतो की तुम्हाला. चालू आहे क्लास. येस येस येस. ओके या खाली या. आता सावध सावधान. 80 48 45 आणि किती आहे? खरा क्रॉस. 80 गुणिले अंडर रूट 27. छत्री खाली घ्या. 80 गुणिले 27. दुसरा अंडर रूट 48 गुणिले अंडर रूट किती बेटा? 45. घ्या छत्री खाली. 48 गुणिले 45 किती ते गुणाकार दोघांचा सांगा मला. पुन्हा बघूत कोण मोठा आहे. ह्याला मोठा आहे का ह्याला मोठा? करा गुणाकार. मला आहे ना गुणाकार गुणाकार करायचा. करा करा कटा 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 करा फास्ट. करा रे बाबा करा, वेळ घालू नका. केलो का? किती गुणाकार? हे चाला 2160 आणि हे चालं 2160. म्हणजे दोन्ही कसे सांगा? इक्वल. याचा अर्थ काय झाला? अंडर रूट 48 गुणिले अंडर रूट 45 असेल किंवा अंडर रूट 80 गुणिले अंडर रूट 27. हे दोन्ही सुद्धा कसे इक्वल. म्हणजे अंडर रूट 80 डिवायडेड बाय अंडर रूट 48 हे इक्वल आहे कोणाच्या? अंडर रूट 45 डिवायडेड बाय अंडर रूट 27. नेक्स्ट 9.2 भागिले 5.1 3.4 भागिले 7.1 करा क्रॉस. सांगा. 9.2 इंटू 7.1 3.4 इंटू 5.1 9.2 इंटू 7.1 हा तर मोठाच आहे. कोणापेक्षा? 3.1 इंटू 4 इंटू 5.1 किती येते तेवढं सांगा मला फक्त. गुणाकार करा बाई, पाहू नका. आल्या वाटले बारी तुमची थांबा, तुम्हाला दाखवतो बघा. करा. 9.2 गुणिले 7.1 65.32 ग्रेटर दॅन 17.34. निघालो का रे बाबा?